हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत रंगीत थालीपीठ. थालीपीठामध्ये वेगवेगळ्या भाज्या वापरल्यामुळे या थालीपीठाला छान वेगवेगळे कलर येतात. तसंच हे थालीपीठ खाण्यासाठी पौष्टिकही आहे आणि रुचकरही लागतं. गाजर, बीट आणि पालक या रक्तवर्धक भाज्या या थालीपीठामध्ये घातल्यामुळे याची पौष्टिकता आणखीन वाढते. हे थालीपीठ कलरफुल दिसत असल्यामुळं लहान मुलंही अगदी आवडीनं खातील. थालीपीठ तयार करण्यासाठी या ठिकाणी मी एक बीट साल काढून किसून घेतलेला आहे. त्यानंतर 4 गाजर किसून घेतलेले आहेत. एक मुळा त्यावरची साल काढून किसून घेतलेला आहे. एक काकडी आपल्याला साल न काढताच किसून घ्यायची आहे. त्यानंतर 10 ते 15 पालकाची पानं स्वच्छ धुवून चिरून घ्यायची आहेत. इथं मी 3 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. अर्धी वाटी बेसनचं पीठ. यामध्ये अर्धा चमचा ओवा टाकून घेऊ. 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरे पावडर, लाल तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे. चवीप्रमाणे मीठ. त्यानंतर आलं आणि लसणाची पेस्ट टाकायची आहे. आता हे सर्व आपण पिठामध्ये मिक्स करून घेऊ. त्यानंतर कोथिंबीर. आता यामध्ये ज्या आपण भाज्या घेतलेल्या आहेत त्या सर्व भाज्या टाकायच्या आहेत. चिरून घेतलेली पालकाची पानं, किसलेला मुळा, किसलेलं गाजर टाकायचं आहे. किसून घेतलेली काकडी, बीट. आता या सर्व भाज्या या पिठामध्ये मिक्स करून घेऊ. या भाज्यामध्ये पाण्याचं प्रमाण असल्यामुळे यामध्ये थोडं पाणी मिक्स करून हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता इथं गॅसवर मी तवा तापत ठेवलेला आहे. आपण थालीपीठ तयार करून घेऊ. थालीपीठ तयार करण्यासाठी इथं मी एक रुमाल पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे. आता यावर आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. थालीपीठ थापून झाल्यानंतर त्यावर तीळ लावून घ्यायचं आहे. आता हे तयार झालेलं थालीपीठ आपण तव्यावर टाकून घेऊ.
तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे. प्रत्येक वेळी आपल्याला रुमाल पाण्यामध्ये भिजवून थालीपीठ थापून घ्यायचं आहे. आता हे थालीपीठ आपण उलटवून घेऊ. बघू शकता किती छान रंगीत थालीपीठ दिसत आहे. आता या थालीपीठाला दोन्ही बाजूनं तेल लावून खरपूस भाजून घ्यायचं आहे. या ठिकाणी बघू शकता हे थालीपीठ तयार झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊ. अशाच प्रकारे आपण बाकीची थालीपीठ तयार करून घ्यायची आहेत. या ठिकाणी आपलं पौष्टिक असं हे रंगीत थालीपीठ तयार झालेलं आहे.